पुणे ग्रामीण LCBची धडाकेबाज कामगिरी, 4 गावठी पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसांसह 3 आरोपी वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुणे जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या 3 ठिकाणावरून 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 4 अवैध गावठी पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केले. या एकूण कारवाईत 1,19,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ले यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रास्त्रांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बारामती, इंदापूर आणि यवत परिसरात 3 स्वतंत्र कारवाया केल्यात. बारामतीमधील रुईपाटीजवळून ओम उर्फ लाला राजेंद्र कुदाळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलं असून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर ST स्टँडजवळून शाहरुख इस्माईल मुजावर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अंगझडतीत 2 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे आढळून आली. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटस येथील चांगुना हॉटेलजवळून सनी कुमार केसरी प्रसाद याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलं असून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 3 दिवसातील ह्या एकूण कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या 3 दिवसात दौंड आणि बारामती उपविभागात धडक कारवाया करून एकूण 7 गावठी पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे हस्तगत केली. सध्या पोलीस या आरोपींनी ही शस्त्रे कुठून आणली आणि त्यांचा काय हेतू होता याचा सखोल तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे.